नमस्कार प्रेक्षकांनो, स्वर्ग मराठी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत. प्रेमाची गोष्टच्या आजच्या भागामध्ये असं पाहणार आहोत की मुक्ता ही सागरच्या ऑफिसमध्ये आलेली असते. मुक्ताला सागरला त्याच्या मनातील गैरसमज दूर काढायचा आहे, म्हणून आता ती विचारू लागते की सागर, मला तुमच्याशी बोलायचे. बोला, काय झालं तुम्हाला? तुम्ही असे का वागत आहात? आपल्या दोघांमध्ये ह्या नात्याची जी काही चढाओढ होते ती तुमच्यामुळेच होते. तेव्हा सागर म्हणतो की मला काहीही बोलायचं नाही. मुक्ता म्हणते, नाही, तुमच्या मनामध्ये आशा आणि माझ्याबद्दल जो काही गैरसमज झाला आहे तो मला आज दूर काढायचा आहे. तेव्हा बोला सागर, तुम्हाला आज बोलावंच लागेल. तुम्ही आपल्या नात्याला असं जज केलेत का? तेव्हा असं काय झालं की तुम्हाला इतका राग येतोय माझा? काय केलं आहे मी, सांगा ना. सागर म्हणतो, मी माझ्या डोळ्यांनी पाहिले, तुम्ही आणि आशेला मिठी मारली होती. तेव्हा मी काय समजायला हवं आहे? अजून काय जज करताय तुम्ही स्वतःला? तेव्हा मुक्ता म्हणते की मिठी मारली आणि झालं? अहो, नात्यात प्रेम कमी असलं तरी चालेल, पण मात्र विश्वास आणि प्रामाणिकपणा हा जरूर असला पाहिजे. तेव्हा मुक्ता, तुम्ही मला प्रामाणिक आणि विश्वासाच्या गोष्टी शिकवू नका. मी जे डोळ्यांनी पाहिले तेच बोलतोय. तेव्हा मुक्ता म्हणते की असं काहीही नाही आहे. तुम्ही मला आत्ताच ओळखतात का? अहो, मी अशी नाही आहे. तुम्ही इतकं कॅरेक्टरलेस मला समजलात का? तेव्हा आता मुक्ता म्हणते की तुमच्या मनात एवढा मोठा गैरसमज झाला होता, मग त्या क्षणी का नाही मला खरं खोटं करून विचारलं? का तेव्हा गप्प बसल्यात? नाही आहे का तुमच्यामध्ये हिंमत? तेव्हा सागर म्हणतो, माझ्यात आहे ना हिंमत, पण तुम्हाला माझी नात्याची किंमत नाही आहे. आणि तुम्ही जे म्हणतात ना की नात्यात विश्वास आणि प्रामाणिकपणा हवा आहे, मग तो एकाच बाजूने नसावा, दोन्ही बाजूने असावा लागतो. एकाच बाजूने असला ना की लोकं खिल्ली उडवतात. तेव्हा मुक्ता म्हणते की सागर, तुम्ही बरोबर बोलताय. तुम्हाला ही गोष्ट नाही माहीत का? अहो, तुमच्या पहिला भूतकाळ म्हणजे तुमची बायको, ती आत्ताही आपल्या नात्यामध्ये एक्झिस्ट करत आहे. कधी आदित्यच्या निमित्ताने, कधी सईच्या निमित्ताने. किती वेळा तुम्हाला तिकडे जावं लागलं, पण मी कधीच तुमच्यावर वॉच ठेवून नव्हते. कारण मला जे डोळ्याने दिसतो त्याच्यावर मी विश्वास कधीच नाही ठेवला. आपल्या नात्यामध्ये जो विश्वास होता, जो प्रामाणिकपणा होता, तोच मी कायम धरून चाललेले आहे. पण तुम्ही तुम्ही तर निखळ मैत्रीत माझ्यासमोर, तुमच्यासमोर असतानासुद्धा इतका मोठा संशय घेतला. अहो, असं करायला नको हवं होतं तुम्ही. तेव्हा आता सागरचे डोळेच उघडतात, कारण ती म्हणते की अजूनही तुझा भूतकाळ हा माझ्यासमोर वावरत आहे आणि एक्झिस्टसुद्धा करतोय आपल्या नात्यात. पण नाही ना, मी कधी बोलली का तुला? नाहीच बोलणार. माझा तितका विश्वास आहे, पण तुम्ही मला ह्या गोष्टी ज्या काही गैरसमज करून घेतलेले आहे त्याचं कोणतं स्पष्टीकरण मी तुम्हाला आज द्यायला हवं आहे? मी ते आली ते फक्त तुम्हाला तुमच्या मनातील गैरसमज दूर करायला, पण मला तर तुमच्या विचारांची कीव येते सागर. काय चाललं आहे हे? तेव्हा मुक्ताला चिडच आलेली असते. मुक्ता म्हणते, तुमच्या ह्या चुकीच्या विचारांच्या, चुकीच्या गोष्टींसाठी मी स्पष्टीकरण देणार नाही. मी तुमच्या ह्या संशयाबद्दल मी कोणतंही आता अग्निपरीक्षा द्यायला तयार नाही. तेव्हा आता मुक्ता असं म्हणते आणि जायला लागते. तेव्हा सागरला मात्र पश्चाताप होतो. तो आपल्या मनाशीच बोलू लागतो की मी मुक्तावर संशय घेऊन चूक तर नाही ना केली आहे. मी असा संशय घ्यायला नको हवा होता. तेव्हा आता सागर म्हणतो की चूक तर माझ्याकडूनच झाली. मी कुठल्याही डोळ्यांनी न पाहिलेल्या गोष्टींवर सुद्धा विश्वास ठेवला त्या सावनीचा ऐकून. आता तर मला मुक्ताशी बोलावंच लागेल आणि गैरसमज दूर करावा लागेल. पण तोपर्यंत मुक्ताही निघून गेलेली असते आणि सागरला अजूनच पश्चाताप होतो. दुसरीकडे आशूच्या ऑफिसमध्ये सावनी आलेली असते. सावनीला पाहून आशू म्हणतो, तुम्ही इथे? तेव्हा सावनी म्हणते की हो, मला तुमच्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. तेव्हा आशू म्हणतो, माझ्याकडे वेळ फार कमी आहे, तेव्हा लवकर बोला. मला बिझनेसचं खूप मोठं काम आहे, मीटिंग आहे. तेव्हा सावनी म्हणते, प्रत्येक बिझनेसमॅनला टाईम कुठे असतो? ते तर बिझीच असतात ना. पण मी तुमच्याकडे आली ते एक हक्क दाखवायला. कारण आता तुम्ही सुद्धा कोळी परिवारातला एक हिस्सा आहात ना. तुम्ही मुक्ताचे मित्र आहात. मग म्हटलं चला आपण जरा मुक्ताबद्दल आशूला थोडं सांगूया. तेव्हा आशू म्हणतो की म्हणजे काय सांगणार आहात तुम्ही? तेव्हा मी तुम्हाला खूप आतलं गोष्ट सांगायला इथे आली आहे आणि त्याच्यावर कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही, पण म्हटलं चला याच्यातून काहीतरी मार्ग काढायचा आहे, म्हणून मला तुमची मदत हवी आहे. तेव्हा आता आशू हा सावनीकडेच पाहायला लागतो. तेव्हा आशू म्हणतो की बाकीच्या गोष्टी बोलण्यापेक्षा सरळ मुद्द्यावरच या, मला खूप घाई आहे. तेव्हा सावनी म्हणते, ठीक आहे, मग आता ऐका. मुक्ताचं आणि घरच्यांबद्दलच्या नात्यामधलं तुम्हाला दरी जी काही निर्माण झालेली आहे ते तर कळालंच असेल. पण हे तुम्ही आल्यापासूनच झाले असं नाही आहे. तर मुक्ताला लग्न झाल्यापासून तिच्या घरातली लोकं असाच त्रास देतात. तिच्यावर नेहमी अन्याय करतात आणि बिचारी मुक्ता हे सर्व काही सहन करत असते. तेव्हा मुक्ताची खूप घुसमट होते हो. असं कोणी नाही पण आहे ना की ती शेअर करेल आणि तिचं दुःख कोणाला तरी सांगेल. तेव्हा मुक्ताला याच्यातून आपल्याला बाहेर काढायला हवं आहे. आणि तो सागर आधीसुद्धा असाच वागायचा. आणि कसं आहे ना, तुमची निखळ मैत्री, त्याने त्या मैत्रीवरसुद्धा संशय घेतला आणि मुक्ताला तो त्रास देतोय. तेव्हा तिची किती घुसमट होते. मग आता याच्यातून मार्ग कसा काढायचा? पुढे सावनी म्हणते की याच्यामध्ये ती खूप तिचा श्वास गुदमरतोय. तेव्हा असं नाही व्हायला पाहिजे ना आशू, तुला काय वाटतं? कारण ज्या नात्यामध्ये विश्वास नाही आहे, प्रेम नाही आहे, आदर नाही आहे, त्या नात्याचा टिकून काही फायदा आहे का? सांग बरं आशू. तेव्हा आशू म्हणतो की तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण मुक्ता मला नेहमी सांगते की माझा नवरा खूप चांगला आहे, त्याची एक वेगळी बाजू आहे. आता असं म्हटल्याबरोबरच सावनीला हसू येत असतं. कारण आशू आता
मुक्ता जे काही म्हणालेली असते तेच आता सावनीला सांगू लागतो, पण सावनी मात्र तिचाच शहाणपणा करत असते. तर पुढे ती म्हणते की नाही आशू, तुला माहिती आहे मला सुद्धा सागर असाच त्रास द्यायचा, रोज भांडणं करायचा, त्याच्या आईवडिलांची बाजू घ्यायचा, मला सतत एकटं पाडायचा. त्याने मला माझ्या मुलांपासून सुद्धा दूर केलं आणि आता हे जे काही लकीचं प्रकरण चालू आहे ना, तेव्हासुद्धा त्याने मुक्ताला एकटं पाडलं. बघितलंस ना तू घरच्यांसमोर कसा अपमान केला, तेव्हा तो कसा काय चांगला असू शकतो असे तूच सांग. तेव्हा सागर मला त्रास द्यायचा आणि म्हणूनच मी घर सोडून निघून गेली त्याला वैतागून. आणि मुक्ता तर गपगुमानं सगळं ऐकत असते. ती मुद्दामून हे सहन करते कारण तिच्या आईबाबांच्या विरोधात तिला जायचं नाही आहे ना. आईबाबांसाठी ती सर्व काही सहन करत असते मुकाट्याने. तेव्हा अशय, आपल्याला काहीतरी करावंच लागेल. तेव्हा आता इकडे आशयला सावनी रिक्वेस्ट करू लागते की आशय, तुमची मैत्रीण आहे ना ती, मग तुम्हीच तिला मदत करा, एकदा बोलून बघा ना तिच्याशी, तिची खूप घुसमट होत असेल ना. असं आता आशयचे कान भरते आणि आशयचा चांगलाच ब्रेन वॉश केलेला आहे सावनीने. सावनी पुन्हा अशी मागून त्याच्या फिरून पुढे येते आणि कानाजवळ मुद्दामून म्हणते की मग कराल ना विचार, द्याल ना मुक्ताला साथ, मुक्ताची बाजू घेऊन सागरला बोलणार ना तुम्ही, त्या अगोदर तुम्ही मुक्ताशी बोला, कारण ती अजून यंग आहे आणि असा नवरा ती डिझर्व करते का तिचं अख्खं आयुष्य जायचंय. तेव्हा अशा माणसाबरोबर तिला काय सुख मिळणार आहे. दुसरीकडे मुक्ता ही खूप टेन्शनमध्ये असते आणि ती विचार करत असते. तिला त्या सागरच्या बोललेल्या जुन्या गोष्टी आठवतात की सागर तिला म्हणाला की आता तुमचा नवरा म्हणायच्या लायकीचा मी नाहीच आहे ना, आपल्याला त्यामध्ये विश्वासच उरलेला नाही आहे. आणि तुम्ही कोण आहात मला जाब विचारणारा, जा तुमचा मित्र तो आशू त्याला मिठी मारा, मी तर नवरा असून तुम्हाला मला वेळ द्यायचा नाही आहे. असं सागर जे काही रागाच्या भरात तिला बोलून गेलेला असतो ते सर्व मुक्ता आता आठवून खूप रडायला लागते. ती आता म्हणते की सागर आणि माझ्या नात्यामध्ये इतका मोठा गैरसमज कसा काय निर्माण केला आहे सागरने. आणि नात्यामध्ये विश्वास तर असतोच, पण त्याच्याबरोबर आदर आणि प्रामाणिकपणासुद्धा असावा लागतो. तो तर आमच्यामध्ये राहिलेलाच नाही आहे. सागरने असा कसा निर्णय घेतला की मी तुमचा नवरा नाही आहे आणि तो हक्क तुम्ही गमावला आहे. तेव्हा आता मुक्ता म्हणते की पण ह्या गोष्टीबद्दल आता मी सागरला नाही समजवणार, मी नाही बोलायला जाणार, माझी चुकी नाही आहे तर मी त्यांच्याशी ह्या विषयावर का बोलू. तेव्हा आता तिला खूप टेन्शन आलेलं असतं. तर इकडे सागरसुद्धा त्याच गोष्टी त्याला आठवतात की मुक्ताने त्याला काय म्हटलं होतं. तो सुद्धा आता खूपच टेन्शनमध्ये आहे आणि त्याला आता त्याचा चुकीची शिक्षा म्हणजे चुकीची जाणीव झालेली आहे. तेव्हा मुक्ता त्याला म्हटलेली असते की मी इथे तुम्हाला स्पष्टीकरण द्यायला आली होती, पण नको, मला स्पष्टीकरण नाही द्यायचं, मला नाही द्यायची ही अग्निपरीक्षा, कारण मला नाही वाटत की माझं काही चुकले. कारण तुम्ही जे समजताय की आशूच्या आणि माझ्या नात्यामध्ये तसं काही नाही. सागर प्लीज विश्वास ठेवा. आणि आता सागरला खूपच पश्चाताप होत असतो. तितक्यात आता तिथे आशू येतो. आता मात्र सागरच्या तळपायाची आग मस्तकातच जाते की आता हा इथे कशाला आलाय. तो लगेच टाळी वाजवतो आणि म्हणतो की वा आशय सर, तुम्ही इथे पण पोहोचलात का. इतक्या दिवस माझ्या घरामध्ये काही कार्यक्रम काही असू द्या, तुमच्या उपस्थितीशिवाय एकही गोष्ट पार पाडत नाही माझ्या घरची, आणि आज तर तुम्ही ऑफिसमध्ये आलात. तेव्हा आशय म्हणतो हे बघ सागर, मी तर तुम्हाला आतापर्यंत खूप चांगलं ओळखत होतो, तुमची काय इमेज होती हे माझ्या अजूनही लक्षात आहे. तेव्हा आशय म्हणतो की मिस्टर सागर कोळी, तुमच्याबद्दल मी फार काही ऐकून होतो आणि मुक्ताच्या तोंडून सुद्धा खूप वेळा हेच ऐकलं होतं की तुम्ही खूप हॉनेस्ट आहात, खूप बिझनेस सांभाळणारे आहात आणि एक डेडिकेटेड फॅमिली मेंबरसुद्धा आहात. मग आता तुमचं एवढं सगळं कौतुक ऐकल्यानंतर मी आता हे काय पाहतोय. मी आलो तेव्हा मला तुमचं ह्या गोष्टी ऐकून, मुक्ताच्या तोंडून सारखं तुमचं कौतुक ऐकून तर खूप बरं वाटलं होतं. पण तुम्ही मला माहिती नाही की तुमचं मन इतकं पोकळ आहे ते. तेव्हा तुमचं नशीब हे खूप चांगलं आहे की तुम्हाला मुक्तासारखी बायको मिळाली होती, पण मुक्ताचंच नशीब खूप खराब आहे कारण तिला तुमच्यासारखा नवरा मिळाला असा पोकळ विचारांचा. त्यामुळे तुम्ही असा गैरसमज जो करून घेतला ना, त्यामुळे मला आता तुमच्यामध्ये काहीच इंटरेस्ट राहिलेला नाही आहे. तेव्हा मात्र सागरला राग येतो. सागर म्हणतो की मी तुमच्याशी बिझनेसमुळे आत्ताही नीटच आहे आणि नीट राहणारच होतो, पण तुम्हीसुद्धा तोंड सांभाळूनच बोला माझ्याशी, ही तुमची भाषा नाही आहे बोलायची. तेव्हा आता सागरचं बोलणं ऐकून आशय म्हणतो ह्या गोष्टी मला सांगण्यापेक्षा तुम्ही स्वतःच ग्राह्य करा ना. अहो मुक्ताला तुम्ही घरात किती त्रास देता हे मला कळत नाही असं वाटलं का. तेव्हा मुक्ता सहन करते म्हणून तुम्ही काहीही करू शकता का, असं करू नका. तेव्हा सागरला अजूनच राग येतो. तो म्हणतो एक मिनिट, तुम्ही हे काय म्हणताय. अहो मुक्ताने तुमच्याशी लग्न केल्यापासून काय नाही हँडल केलं. मग सागर म्हणतो एक मिनिट, तुम्हाला माझ्या घरातल्या गोष्टी कशा काय माहिती, मुक्ताने तुम्हाला हे सगळं सांगितलं आहे का. तेव्हा आशय म्हणतो हे कोणी सांगितलं आहे त्यापेक्षा मला हे कळालं आहे आणि मी त्याच्यावर स्पष्टीकरण द्यायला इथे आलेलो आहे. मुक्ताने आतापर्यंत काय नाही पाहिलं हो तुमच्या फॅमिलीमध्ये, तुमचा इगो, अशा माणसाला ती ॲडजस्ट करत आली आहे. तुमच्या मुलांना तिने आईसारखं प्रेम दिलं, तुमच्या घरच्यांचा आदर केला, अजून काय करायला हवं होतं तिने. तरीसुद्धा तिने अशा गोष्टी सहन करायच्या का तुमच्या. तेव्हा तुम्ही काय समजत होत्या मुक्ताला. अहो तिला तर आताही तुमची गरज नाही आहे. तिने नुसता असा विचार जरी केला ना की मला हे नाही सहन होते आणि तिने जर तुम्हाला सोडून दिलं ना, तर तिच्यापुढे मुलांची लाईन उभी राहील. कारण ती मुक्ता गोखले आहे सागर कोळी, मुक्ता गोखले. तेव्हा तुम्ही एकदा विचार करा.
आता मात्र सागरचे डोळेच उघडतो आशय. तेव्हा आशय म्हणतो की मुक्ता इतकी चांगली असून सुद्धा तुम्ही तिला जे सुख द्यायला पाहिजे ते तर देत नाहीच आहात ना. मग सागर म्हणतो की तुम्ही शांत बसा. तेव्हा आशय म्हणतो, 1 मिनिट, मला तर फक्त एवढंच म्हणायचं आहे की मुक्ताच काय, तुमच्या आयुष्यात कोणतीच मुलगी नाही टिकू शकत. मुक्ता झालं, सावनी झालं, अजून आता काय बाकी आहे. तेव्हा मात्र सागरला धक्काच बसतो आणि सागर खूप चिडतो. सागर आता खूप चिडतो आणि आशयची कॉलर पकडून त्याला आता धक्के मारूनच बाहेर काढायला लागतो. तेव्हा आशय म्हणतो की मला धक्का देण्यापेक्षा स्वतःलाच धक्का द्या. त्यानंतर आशय रागाने निघून जातो. पण इकडे सागर म्हणतो की अच्छा, म्हणजे आता आपल्या दोघांमधले गैरसमज तुम्ही आशयला सांगितले. मग जा आता त्या आशयशीच बोला, मी मुक्ताबरोबर आता भाषासुद्धा करणार नाही. तेव्हा आता ना आशय आल्यामुळे आता सागर आणि मुक्ताचा दुरावा अजूनच वाढणार आहे. तेव्हा आता सागरला खूप मोठा धक्का बसलाय, कारण आता त्याला ह्या गोष्टीचं वाईट वाटतंय की मुक्ताने सागरची मदत घेतली, आमच्या दोघांमधला दुरावा त्याला सांगितला. आता मी सोडणारच नाही. तर पुढे आता मुक्ता ही घरी सईला गोष्ट सांगत असते. सईला झोप लागत नाहीये म्हणून तिला आता गोष्ट सांगून झोपवण्याचा मुक्ता प्रयत्न करत असते. आणि त्यानंतर आता इकडे सागर घरी आलेला असतो. सागर खूप चिडलेला असतो. सागर हा म्हणतो की मला तुमचं तोंडही पाहायचं नाही, चालते वा ह्या घरातून. लगेच आता मुक्ताला कळतं की सागरला आता माझ्याशी बोलायचंही नाही आणि माझ्याकडे बघायचंही नाही. ती सईला म्हणते, सई आपण थोडे दिवस आजीकडे जाऊन राहूया का. तेव्हा सई म्हणते की काय झाले बाबा तुम्हाला, मुक्ता मम्मावरती इतकं का चिडलात तुम्ही. तेव्हा मुक्ता म्हणते, असू देत, चल सई आपण आजीकडे राहायला जाऊया. असं म्हणून मुक्ता आता सईला घेऊन जाणार आहे गोखलेंच्या घरी राहायला. पण इकडे आता असं बघायला मिळतं की मुक्ता तिच्या आईला सर्व काही सांगते. त्यानंतर आता माधवीताई मुक्ताला समजवत म्हणतात की हे बघ, तू आत्ताच्या सागरला जज करू नको. आधीचा सागर बघ, आधीचा सागर वेगळा आहे. तेव्हा तू विश्वास ठेवू नकोस कोणावरती. आणि मेन म्हणजे सागरचा हा भूतकाळ आणि तुझा भूतकाळ खूप साम्य आहे याच्यामध्ये. तेव्हा आता तू ह्या गोष्टींकडे लक्ष देऊ नकोस. तेव्हा आता मुक्ताला गोखलेंनी समजवल्यामुळे आता मुक्ता पुन्हा सागरच्या घरी जाणार का आणि सागर मुक्ताला माफ करणार का, हेच आपल्याला पाहायचं. तर प्रेक्षकांनो, खूप जबरदस्त ट्विस्ट आलेला आहे, पाहायला विसरू नका. प्रेमाची गोष्ट अशाच मालिकांचे अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे रोजचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील. प्रेक्षकांनो, आजचा भाग कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. भेटूया उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.